जिभेवर रेंगाळत राहील अशी आपण स्पेशल भाजी बनवणार आहोत. मलाईवाली मलाई मटर मेथी. जयीस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. थंडीचे दिवस आहेत. मेथी आणि मटार भरपूर प्रमाणामध्ये मार्केटला आता उपलब्ध झालेले आहेत. तर चला मग सुरुवात करूया. इथं मी 6-7 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. 1 मोठ्या साईजचा टोमॅटो घेतलेला आहे आणि 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. आलं आणि लसणाची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि जे कांदे घेतले आपण ते बारीक चिरून घ्यायचे आणि जो टोमॅटो घेतलेला आहे त्याची आपण प्युरी बनवून घेणार आहोत. मेथीची एक जुडी घेतली आहे आणि ते मेथीचे फक्त असे पानं तोडून घेतलेले आहेत. काड्या अजिबात घेतल्या नाही आहे आणि ही मेथी मी स्वच्छ अशी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. 1/2 किलो ओले मटार घेतलेले आहे जे आता ताजे बाजारात मिळतात फ्रेश, ते घेतले आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे ते पण. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लागलीच सबस्क्राईब करून घ्या. मेथी आपल्याला छान अशी बारीक कापून घ्यायची आहे आणि जे आपण मटार सोलून घेतले आहे ते पण स्वच्छ असे धुवून घ्यायचे. आपण गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे. 2 मोठे चमचे इतकं तेल घालून घेणार आहे. मसाल्यांमध्ये 1 तमालपत्र घेतलेलं आहे, 2 लवंगा घेतलेल्या आहे, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि 2 हिरवी विलायची घेतलेली आहे. मसाले छान आता तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत. मसाला छान खमंग भाजला गेलेला आहे. आता आपण यामध्ये थोडासा हिंग घालून घेणार आहोत. नंतर बारीक चिरलेला जो कांदा घेतला आहे आपण तो टाकून घ्यायचा आहे. आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि कांदा छान सॉफ्ट असा मऊ होईस तर आपल्याला परतून घ्यायचा आहे. बघा आता कांदा बऱ्यापैकी ट्रान्सपरंट होत चालला आहे आपला. कांदा छान मऊ झालेला आहे. आता आपण यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत. सुरुवातीला मी 1/2 चमचा हळद घातलेली आहे, 1-1.5 चमचा इतकी धने पावडर घेतली आहे, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला. मसाले तुम्ही जर कमी प्रमाणात घातले तर तुमच्या भाजीची चव नक्की बिघडेल, म्हणून मसाले अगदी योग्य प्रमाणात घाला. टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे, ती पण आता आपण मसाल्यांसोबतच छान अशी फ्राय करून घेऊ, कारण तिचा जो कच्चापणा आहे टोमॅटोचा तो पूर्णपणे निघून जाईल. चवीनुसार आपण इथे मीठ घालून घेतलेलं आहे. साधारण मी 1 चमचा इतकं मीठ घेतलेलं आहे. मसाला आता छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता मी झाकण ठेवून घेणार आहे. झाकण ठेवून मी त्याला 2 ते 3 मिनटं इतकं परतून घेणार आहे. साधारण 3 मिनिट झालेले आहे आणि आता आपण मसाला परत एकदा असं छान हलवून घेऊ, म्हणजे तो खाली लागणार नाही आणि एकसारखा शिजेल. आता परत मी यावर झाकण ठेवणार आहे आणि परत 2 ते 3 मिनटं शिजवून घेणार आहे. 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर आपण मसाला चेक करणार आहोत. बघा आता मसाला आपण चेक करू. मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि सुगंध तर इतका सुंदर येतोय, मस्त खमंग असा सुगंध येतोय. कधीही मसाला शिजवताना घाई करू नये. आपण जर घाई केली तर तो मसाला खाताना कच्चा लागतो व भाजीला चव येत नाही. मग आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता मी वाटाणे टाकून घेतलेले आहेत. वाटाणे आता छान असे मऊ शिजतील मसाल्यामध्ये. मग आता थोडं आपण पाणी पण घालून घेणार आहोत. गरम पाणी घालायचं, गार पाणी घालू नये. गरम पाण्यामुळे भाजीला एक चव टिकून राहते. थंड पाणी घातल्यामुळे काय होतं, त्याची जी प्रोसिजर होत असते शिजण्याची ती मंदावते. त्यासाठी आपण गरम पाणीच यूज करावं. 5 मिनिट झालेले आहेत. आपण एकदा परत मसाल्याला छान असं मिक्स करून घेऊ आणि परत 2 ते 3 मिनिटपर्यंत झाकून ठेवू. व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करायला विसरू नका. बघा आता मसाला आपण चेक करूया. वाटाणे पण आता छान शिजलेले आहेत. आता आपण जी मेथी घेतली होती ती मी अगदी बारीक चिरून घेतलेली आहे. ती आता आपण मसाल्यामध्ये घालून घेऊ. छान मिक्स करून घ्यायची आहे. आता यामध्ये मी थोडं गरम पाणी घालून घेणार आहे. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट हवी आहे किंवा किती पातळ हवी आहे
त्यानुसार तुम्ही पाणी घाला. शक्यतो ही भाजी थोडी घट्टच असते म्हणून पाणी आपण कमीच घालू. बघा आता भाजीला छान तेल सुटलेलं आहे आणि भाजी जी आपण मेथी टाकलेली आहे ती मेथी पण छान सॉफ्ट अशी झालेली आहे. आता या स्टेजला मी यामध्ये मलाई घालून घेणार आहे. 2 चमचे मलाई घेतलेली आहे आणि तिला 1 चमचा दूध घालून फेटून घेतलेली आहे. आपण जर मलाई जास्त फेटली तर त्याचा गोळा तयार होतो, म्हणून फार फेटायची नाही. मलाई टाकताच बघा आपली भाजी किती छान दिसते आहे. एकदम हॉटेल स्टाईल आपली भाजी झालेली आहे. भाजी बघूनच कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. तुम्ही नक्की ट्राय करा व मला कॉमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकॉन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. भाजी एकदा नक्की ट्राय करा. ट्राय केल्यावरती आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा की भाजी कशी बनली होती आणि तुम्हाला ती कशी वाटली. तुमच्या प्रतिक्रियांसाठी आम्ही नक्की वाट बघत आहोत. तेव्हा आम्हाला लवकर लवकर आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि व्हिडिओ पण शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.